श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायणची कहाणी। एका शतानंद देवा तुमची कहाणी। काशीला शतानंद नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो गरीब होता, भिक्षा मागून कुटुंबाचे पोषण करी, मनात देवाचे स्मरण करी। एकदा एक वृद्ध ब्राह्मण त्याला वाटेत भेटला। तो शतानंदला म्हणाला, बाबा रे, तू सत्यनारायणाला शरण जा, म्हणजेच तो प्रसन्न होईल। असे म्हणून प्रत्यक्ष सत्यनारायणच प्रगट झाले। त्यांनी त्याला सर्व पूजा विधी सांगितल्या। प्रसादासाठी गव्हाचा रवा, तूप, साखर, दूध, केळी वगैरे वस्तू सवा मापाने घेऊन त्याचा शिरा करायला सांगितला। भक्तियुक्त अंतकरणाने पूजा करतात त्यांना आपण प्रसन्न होतो, असे ते म्हणाले आणि गुप्त झाले। पुढे तो भिक्षेला गेला। त्याला खूप भिक्षा मिळाली, तशी त्याने पूजा साहित्य आणले, प्रसादाच्या वस्तू आणल्या आणि यशाविधी पूजा केली, कहाणी केली। प्रसाद आपण घेतला, सर्वांना वाढला। त्याने श्री सत्यनारायण संतोष पावला। ब्राह्मणाला धनसंपत्ती, वैभव सर्व काही मिळाले। एकदा एक भिल्ल त्या गावात लाकडाची मोड विकायला नेहमीप्रमाणे आला। शतानंद ब्राह्मणाचे वैभव बघून तो थक्क झाला। तो गरिबीचा श्रीमंत कसा झाला त्याने ब्राह्मणाला विचारले। हा सगळा सत्यनारायण पूजनाचा प्रताप, असे ब्राह्मणाने सांगितले। मग त्या ब्राह्मणाकडून माहिती घेऊन त्याने आपल्या घरी सत्यनारायणची पूजा केली, तीर्थप्रसाद भक्षण केला, कथा ऐकली। त्याने त्याची मनाची इच्छा पूर्ण झाली। पुढे मनपूरचा चंद्रचूड राजा श्री सत्यनारायणची पूजा समारंभपूर्वक करीत होता। तेवढ्यात रत्नपूरचा साधू नावाचा एक वाणी नौकेत बसून नदी मार्ग चालला असताना त्याने तो सोहळा पाहिला। कुणाची पूजा कशी करतात, काय करतात ते त्याने विचारले। त्याने तो सोहळा पाहिला, नावेतून उतरून तेथे गेला। कोणाची पूजा कशी करावी, काय फळ मिळते म्हणून विचारले। त्या पूजेने संपत्ती, धन, दौलत वगैरे सर्व मिळते, म्हणून मला संतती झाली तर मी सत्यनारायण पूजीन, असा त्याने नवस केला। त्याप्रमाणे श्री सत्यनारायण कृपाने त्याला एक सुंदर कन्या झाली। तिचं कलावती असे नाव ठेवले। ती मोठी झाली। गंगाजनपूरच्या शंखपतीचे तिचे लग्न लावून दिले। त्याला गरजवाई केला। सगळे काही ठीक झाले, परंतु श्री सत्यनारायण पूजनाचा विसर पडला। एके दिवशी साधूवाने सोने, नाणं, हिरे, माणके नौकेत भरली आणि जवायचा तो व्यापाराला निघाला। ठिकठिकाणी त्यांनी माल विकला, खूप फायदा मिळवला। पण काय झाले, त्या नगरातले राजभंडार त्याच रात्री चोरीला गेले। ते राजाला कळले। चोरांना पकडून आणा असा आदेश दिला, पण सेवकांना चोर काही सापडेनात। मग त्यांनी काय केले, राजाच्या भीतीने साधूवानाला व त्याच्या जवाईलाच त्यांनी चोर म्हणून पकडले, त्यांना कारागृहात टाकले, त्याची दौलत राजभंडार जमा केली। इकडे साधूवानाची पत्नी लीलावती वाट पाहत होती। मुलगी कलावतीने शेजारी चाललेल्या श्री सत्यनारायण पूजनाचा तीर्थप्रसाद भक्षण केला आणि आपला पिता व पती सुखरूप परत आले तर आपणही श्री सत्यनारायणची पूजा करीन, असा म्हणी नवस बोलली। मग लीलावतीने साहित्य जमवून पूजा केली। सत्यनारायण संतुष्ट झाला। त्याच रात्री तो राजाच्या स्वप्नात गेला। साधूवानी व त्याचा जवाई हे चोर नसून साव आहेत, त्यांना सोडून दे, असे म्हणाला। राजाने तसे केले। त्याचे द्रव्य त्यांना दिले आणि त्याचा सत्कार करून त्यांना जाऊ दिले। नौकेत बसून जात असताना संन्यासाचा वेश घेऊन सत्यनारायण त्या वाणाला म्हणाला, नौकेत काय भरले आहे? वाणी म्हणाला, नौकेत पानपाचोळा वगैरे भरला आहे। देव म्हणाला, तसेच हो, तुझी वाचा खरी ठरो। मग चमत्कार झाला। नौकेतले धन नाहीसे झाले। पानपाचोळा भरलेला दिसला। वाणी अंकात करू लागला। जावई म्हणाला, संन्यासाला खोटे सांगितले म्हणून असे झाले। आता त्याला शरण जा, क्षमा मागा। त्या संन्यासीरूपी सत्यनारायणाने त्याला त्याने केलेल्या नवसाची आठवण करून दिली। वाण्याने नमस्कार करून क्षमायाचना केली। सत्यनारायणाने कृपा करताच त्याचं धन होते तसे त्या नौकेत भरलेले दिसले। देवाचे आभार मानून सासरा जावई तेथून निघाले, आपल्या गावाजवळ आले। ते लीलावती व कलावतीला कळलं। सत्यनारायणची पूजा केली, परंतु आनंदाच्या भरात तीर्थप्रसाद न घेताच कलावती आपल्या पतीला भेटायला धावली। देवाचा रोष झाला, त्यामुळे तिचा पती नौकेसह पाण्यात बुडाला। सर्वजण शोक करू लागले। तोच आकाशवाणी झाली, आधी परत जा, तीर्थप्रसाद भक्षण कर, मग सगळं ठीक होईल। तिने तसं केले। मग नवल घडलं। कलावतीचा पती नौकेसह सुखरूप परती आला। आनंद झाला। मग श्री सत्यनारायणची पूजा केली, तीर्थप्रसाद घेतला, कथा श्रवण केली। त्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली। प्रसादाचा अपमान केला तर सत्यनारायणचा कोप होतो। एकदा काय झाले, अंगदध्वज नावाचा एक राजा शिकारीसाठी अरण्यात गेला होता। तेथे एका झाडाच्या छायेत विश्रांती घेऊ लागला। तोच त्याला गाढ झोप लागली। बाजूलाच काही गुराखी मुले सत्यनारायण पूजित होती। पण पूजा संपल्यावर त्याने प्रसादाचा एक द्रोण राजाच्या शेजारी ठेवून दिला। राजा उठला, प्रसाद पाहिला, मनात म्हणाला, मी राजा आणि हे गुराखी यांच्या हाताचा प्रसाद कसा खायचा? तो प्रसाद न घेताच राजा गेला। जातं तर का, सगळे पुत्र मरण पावलेले, प्रधान राज्य सोडून गेलेले, राजवैभव नष्ट झालेले त्याने ओळखले। प्रसाद न घेतल्यामुळे हे घडले। लगेच परत अरण्यात गेला। गुराखासह सत्यनारायण पूजला। देव संतुष्ट झाला। सगळं होते तसे झाले। भावभक्तीने सत्यनारायण पूजला तर देव प्रसन्न होतो। श्री सत्यनारायणच्या कृपेने शतानंद ब्राह्मण, भिल्ल, साधुवानी, अंगदूर राजा यांचे जसं कल्याण झालं, तुमचं आमचं कल्याण सर्वांचं हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुपर संपूर्ण। सत्यनारायण भगवान की जय।